माझ्या घरात असं म्हणजे कसं असते, मुलांचं पोलीस प्रशासनात येण्याचं काहीतरी कारण असते. म्हणजे कुणाचे वडील असतात, कुणाचे आजोबा असतात किंवा कुणाचे रिलेटिव्ह असतात. पण माझं असं कुणी नव्हतं. मला म्हणजे पोलीस प्रशासनात येण्याची अशी म्हणजे माहिती सुद्धा नव्हती की पोलीस प्रशासन काय असते काय नाही. पण जेव्हा मी म्हणजे परभणी सिटीमध्ये 12वी झाल्यानंतर फूड टेकला ॲडमिशन घेतलेले होते आणि मी कॉलेजला असताना काय झालं की मी कॉलेजला होतो आणि माझा भाऊ 10वीला होता. तर तिथले जे काही लोकल गुंड होते, त्यांनी सर काय केलं होतं की माझ्या भावाला म्हणजे क्षुल्लक कारणावरून दुसऱ्या मुलांच्या कारणावरून वाद झाला आणि त्यांनी माझ्या 15 वर्षाच्या भावाला सर स्वतःच्या घरी नेलं. 10-15 मुलांनी मिळून त्याला करंट दिलं. त्याला एवढं मारलं होतं सर की ते 2-3 दिवस म्हणजे पूर्ण ॲडमिट होतं हॉस्पिटलला. माझं पण असं केलं होतं की सर म्हणजे आमच्या घरातले कोणीच म्हणजे त्यांना अशी भीती होती की हे तक्रार देतात आणि कंप्लेंट करतात, तर आम्हाला घराच्या बाहेर निघणं बंद करून टाकलं होतं. सर माझं तर असं होतं की ही जी घटना झाली होती ही मे 2019ला झाली होती. फूड टेक्नॉलॉजीच्या एक्झाम असतात, तर मला फर्स्ट इयरच्या एक्झाम द्यायला सर सुद्धा जाऊ दिलं नव्हतं. मला स्वतः कॉलेजच्या प्राचार्यांनी सांगितलं होतं की तू येऊ नको कॉलेजला, हे कॉलेजच्या बाहेर खूप मुलं येत आहेत तुला पकडण्यासाठी वगैरे. तर मी सर तेव्हाच ठरवलं होतं की आता काहीतरी करायचं असं की जी आपल्यावर घटना घडलेली आहे किंवा आपल्यावर जे आता अन्याय झालेला आहे, तर याचं काही ना काहीतरी आपल्याला करायला हवं. मी जे काही मोठे लोक असतात त्यांना बोलून बघितलं, तर कुणीही मदत करायला तयार नव्हतं. तर शेवटी मीच ठरवलं की आपणच पोलीस प्रशासनात जायला हवं. तर मी स्वतः पर्सनली असं फॉलो करायचं. मी काय करायचं, आता विद्यार्थी काय करतात, अगोदर म्हणजे त्यांना सांगितलेलं असतं की तुम्ही बुक वाचून घ्या, नंतर PYQ करायला. तर मी काय करायचं, ते पहिले PYQ करून घ्यायचं आणि ते केल्याच्या नंतर सर मग मी चॅप्टरमध्ये जायचं. तर त्यामुळे सर मला वाटतं की विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम तर PYQ करायला हवे आणि PYQ वरून चॅप्टरला जायला हवे. म्हणजे त्याला सर UPSC मध्ये रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणतात. ग्राउंडला काय तुमच्या समोरची आव्हानं होती आणि तुम्ही ती आव्हानं कशी पार केली? मी सर सप्टेंबर 2025 ते 4 जानेवारी 2026 पर्यंत म्हणजे 4-5 महिन्याचा जे स्पॅन आहे, त्या स्पॅनमध्ये चपाती, भात, तेल, साखर कुठलंच अन्न खाल्लं नव्हतं. मी फक्त आणि फक्त फुल डाएटवर राहायचो. म्हणजे माझी असं होतं की 3-4 महिन्यात आपल्याला ग्राउंड कव्हर करायचे आणि तिथपर्यंत 70 kg वर वेट आणायचे. तर माझं 60 दिवसामध्ये 90 kg वरून 68.7 kg वर आलं होतं. त्याच दिवशी म्हणजे अचीव्ह झालं आणि मला ते जेव्हा माझं वजन कमी झालं का तेव्हा माझा कॉन्फिडन्स खूप हाय झाला, वाढला होता. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या PSI पॉडकास्ट या कार्यक्रमात मी सागर सोनवणे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्याबरोबर आहेत अलंकार जाधव सर. 5 मार्च 2026ला जो PSIचा निकाल लागला त्यामध्ये सरांची रँक महाराष्ट्रामध्ये 11वी आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना, विशेषतः PSIचा अभ्यास करत असताना सरांचा संघर्ष हा फार महत्त्वाचा आहे. सर परभणीसारख्या जिल्ह्यामधून येतात आणि त्यांचा संघर्ष, त्यांनी केलेली मेहनत, त्यांचा ध्यास आजच्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्यांनी प्रीची तयारी कशी केली, मुख्यची तयारी कशी केली, ग्राउंडची तयारी कशी केली आणि मुलाखतीमध्ये तर सगळ्यात महत्त्वाची विशेष बाब ही आहे, त्यांना ह्या अटेम्प्टमध्ये ज्यामध्ये ते PSI झालेले आहेत, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मार्क आहेत. मी सरांचं PSI पॉडकास्ट या कार्यक्रमात स्वागत करतो. सर, तुमचं स्वागत आहे. धन्यवाद सर. तुमचं आणि इन्फिनिटी अकॅडमीनं मला माझं इथं मत व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुमचा आणि अकॅडमीचा आभारी आहे. मला नक्की आशा आहे की माझ्या प्रवासातून मुलांना काहीतरी प्रेरणा मिळेल आणि ते याच्यातून काहीतरी सकारात्मक घेऊन ते त्यांच्या पुढील आयुष्यात वाटचाल करतात. सर, आपण तर अभ्यास पद्धतीबद्दल चर्चा करणारच आहोत, पण माझा एक प्रश्न तुम्हाला हा आहे की तुम्ही पोलीस प्रशासनात आणि विशेषतः PSI होण्याचं कधी ठरवलं? सर, माझं घराचं जे बॅकग्राऊंड आहे ते माझे वडील शेती करतात, माझी आई स्वयंसहायता समूह चालवते. माझ्या घरात असं म्हणजे कसं असते, मुलांचं पोलीस प्रशासनात येण्याचं काहीतरी कारण असते. म्हणजे कुणाचे वडील असतात, कुणाचे आजोबा असतात किंवा कुणाचे रिलेटिव्ह असतात. पण माझं असं कुणी नव्हतं. मला म्हणजे पोलीस प्रशासनात येण्याची अशी म्हणजे माहिती सुद्धा नव्हती की पोलीस प्रशासन काय असते काय नाही. पण जेव्हा मी म्हणजे परभणी सिटीमध्ये 12वी झाल्यानंतर फूड टेकला ॲडमिशन घेतलेले होते आणि मी कॉलेजला असताना काय झालं की मी कॉलेजला होतो आणि माझा भाऊ 10वीला होता. तर तिथले जे काही लोकल गुंड होते, त्यांनी सर काय केलं होतं की माझ्या भावाला म्हणजे क्षुल्लक कारणावरून दुसऱ्या मुलांच्या कारणावरून वाद झाला आणि त्यांनी माझ्या 15 वर्षाच्या भावाला सर स्वतःच्या घरी नेलं. 10-15 मुलांनी मिळून त्याला करंट दिलं. त्याला एवढं मारलं होतं सर की ते 2-3 दिवस म्हणजे पूर्ण ॲडमिट होतं हॉस्पिटलला. तर एवढं सगळं मारलं आणि माझं पण असं केलं होतं की सर म्हणजे आमच्या घरातले कोणीच म्हणजे त्यांना अशी भीती होती की हे तक्रार देतात आणि कंप्लेंट करतात, तर आम्हाला घराच्या बाहेर निघणं बंद करून टाकलं होतं त्यांनी. म्हणजे आम्ही खूप प्रयत्न केला की कुणाला तरी आमचं सांगावं की आमची अडचण काय आहे. आणि सर माझं तर असं होतं की ही जी घटना झाली होती ही मे 2019ला झाली होती. मे महिन्यामध्ये फूड टेक्नॉलॉजीच्या एक्झाम असतात, तर मला फर्स्ट इयरच्या एक्झाम द्यायला सर सुद्धा जाऊ दिलं नव्हते. मला स्वतः कॉलेजच्या प्राचार्यांनी सांगितलं होतं की तू येऊ नको कॉलेजला,
हे कॉलेजच्या बाहेर खूप मुलं येत आहेत तुला पकडण्यासाठी वगैरे. तर मी सर तेव्हाच ठरवलं होतं की आता काहीतरी करायचं असं की जी आपल्यावर घटना घडलेली आहे किंवा आपल्यावर जे आता अन्याय झालेला आहे तर याचं काही ना काहीतरी आपल्याला करायला हवं. म्हणून मी काय ठरवलं की मित्रांना वगैरे विचारलं की आता याचं काय करावं. तर मी सर सगळं प्रयत्न करून बघितले होते. मी जे काही मोठे लोक असतात त्यांना बोलून बघितलं तर कुणीही मदत करायला तयार नव्हतं. तर शेवटी मीच ठरवलं की आपणच पोलीस प्रशासनात जायला हवं. कारण म्हणजे परभणीसारख्या इथे सर पोलिसांची खूपच म्हणजे हे होतं वजन होतं आणि पोलिसांनाच ते घाबरत होते फक्त. म्हणून मी पोलीस प्रशासनात येण्याचं ठरवलं. आणि त्याच दिवशी सर म्हणजे ती घटना सर अक्षरशः अशी होती की त्या दिवशी माझ्या चुलत भावाचं लग्न होतं. त्याचं लग्न होतं आणि माझी कॉलेजची परीक्षा पण चालू होती आणि असं झालं होतं की माझ्या घरातले कुणीच नाही म्हणजे घराच्या अशा गावाच्या बाहेरच रस्त्यावरती थांबलेली होती मुलं. मला म्हणजे माझ्या आई वडिलाला लग्नाला जाता नाही आलं, मला पण नाही जाता आलं, मला कॉलेजच्या एक्झामला पण नाही जाता आलं. मग माझ्या आई वडिलांनी शेवटी आम्ही निर्णय घेतला की आपण काही करून आता घर सोडायचे आणि तयारीला करायची पोलीसची. मग अशी तयारी करायची होती तर आता जायचं कसं, कारण बाहेरच ते घराचे थांबलेले असायचे. तर मग सर माझ्या आई वडिलांनी काय केलं, आता आमच्या गावाच्या बाजूलाच नदी होती तर माझ्या घरच्यांनी मला नदीच्या रस्त्याने काढून दिलं. नदी ओलांडून सर मी रात्री अक्षरशः 11-12 वाजता नदी ओलांडली. नदीच्या पलीकडे गेलो, पलीकडच्या रस्त्याला लागून घरच्यांनी मोटरसायकल जी पाठवलेली होती त्या मोटरसायकलवर बसून मी आलो. आणि 12 वाजता असल्यामुळे कुठली बस नव्हती किंवा कुठले असं साधन नव्हतं पुण्याला येण्याचं. तर आमच्या इकडं राजहंस दूध डेअरी नावाचं एक ट्रक असते, तर ते ट्रक नगरपर्यंत येते. तर सर मी अक्षरशः म्हणजे 11-12 वाजता नगरला त्या ट्रकच्या वरती बसून आलो आणि त्या नगरपर्यंत त्या ट्रकच्या वरती बसून आल्याच्या नंतर मग तिथून पुण्यात पोहोचत होतो. तर तेव्हा माझ्या मनात असा कुठलाच विचार नव्हता की म्हणजे मला माहिती नव्हतं पोलीस प्रशासनात किंवा कोणी घरचं नसल्यामुळे कसं पोलीस प्रशासन जॉईन कसं करायचं काहीच माहिती नव्हतं. तर मी मोबाईलला सर्च केलं की हाऊ कॅन आय जॉईन महाराष्ट्र पोलीस. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की इथं तुम्ही वाघोलीला एक अकॅडमी होती तिचं त्यांनी नाव सांगितलं की जॉईन करा म्हणले. तर मी तिथे गेल्यानंतर कळालं की तिथं पोलीस भरतीची अकॅडमी होती. पोलीस भरतीच्या वरती सुद्धा पोलीस प्रशासन आहे. तर मग मी ठरवलं, त्यांनी मला तिथल्या सरांनी सांगितलं की पुण्यामध्ये जा, सदाशिव पेठेमध्ये विद्यार्थी अभ्यास करतात, तिथे भरपूर सारे अकॅडमीज आहेत, तू तिथे जा. मी इथं आल्याच्या नंतर असं झालं की मी आता इथं म्हणजे 2020च्या जानेवारी महिन्यात आलो होतो. आणि इथं आल्याच्या नंतर काय झालं की मी आता ठरवलं होतं की कुठलं तरी आपण क्लास वगैरे जॉईन करावा आणि अभ्यास चालू करावा. पण असा विषय असा झाला की ते जे मुलं होती परभणीचे जे गुंड होते त्या गुंडांनी काय केलं होतं की इथं काही मित्रांच्या मदतीने त्यांना कळालं की हा इथं सुद्धा आलाय. तर त्यांनी इथं सुद्धा मुलं काय केले, पाठवले आणि माझा तपास काढायला सुरू केला. तर जेव्हा त्या मुलांनी मला सांगितलं की ते तुला हे करायला येणार आहे, तर सर मी पुणे सोडलं तेव्हा. आणि पुण्याच्या बाजूला बावधन म्हणून एक आहे छोटंसं गाव, तिथं मी शिफ्ट झालो. आणि मग सर मी त्याच्यानंतर कुठेच गेलो नाही तिथून बाहेर. सर लिटरली मी टेस्ट सिरीज द्यायला सुद्धा 2024ला बाहेर पडलो. मी 4-5 वर्ष तिथून त्या बावधन एरियात सोडला आहे, तिथंच अभ्यास करत राहिलो. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की कशा पद्धतीनं सरांनी पोलीस प्रशासनात येण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक जण वेगवेगळ्या परिस्थितीतून जात असतो आणि ही परिस्थिती सरांनी त्यांची सांगितली. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की परिस्थिती त्यांनी तेव्हाच सांगितलेली आहे ज्यावेळेस ते PSI झालेले आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आणि ते सिद्ध केल्यानंतर ते कोणत्या परिस्थितीतून गेले हे तुमच्यापर्यंत ते पोहोचवत आहेत. आता सर, आपण तुम्ही 2025ची जाहिरात जी होती त्यातून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये जवळपास 65.50 मार्क होते. तुम्ही आत्ता पण मुख्य परीक्षेला आहात आणि इथं पण जवळपास तुम्हाला 72 पूर्व परीक्षेला मार्क आहेत. एवढे मार्क कसे मिळवले, याच्यासाठी काय स्ट्रॅटेजी होती? कारण की होतं काय की आपले PSIची तयारी करणारी, STIची तयारी करणारी, ASOची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत खूप मेहनत करत असतात, बरोबर. परंतु प्रिलियमचा तो दरवाजा त्यांना उघडत नाही. आणि तुमचे मार्क जर पाहिले तर तुम्ही ते एक्स्ट्रीम लेवलचे मार्क आहेत, बरोबर. जिथं विद्यार्थी 45-50च्या दरम्यान अडकत असतात तिथं तुम्ही 65 आहात, तुम्ही तिथं 72 आहात. ह्याची एक स्ट्रॅटेजी विद्यार्थ्यांना सांगा. सर मी जेव्हा सुरुवात केली होती म्हणजे 2020ची जी प्रिलिम मी 2021ला दिली होती, मला सुद्धा सुरुवातीला म्हणजे असे एवढे मार्क येत नव्हते मला. म्हणजे तेव्हा रिझल्ट पण खूप कमी लागायचे, बरोबर. तेव्हा 50च्या आत रिझल्ट असायचे, तर मला सुद्धा तेव्हा मार्क यायचे. पण माझं कसं झालं की माझ्याकडे तेव्हा पदवी नव्हती, तर मी 20ची ग्रुप बी ची एक्झाम दिलेली होती, ग्रुप सी ची प्री दिली होती, मेन्स देता नव्हती आली. मेन्स देता नाही आली, कारण मी म्हणजे माझं असं झालं होतं की मी पहिल्याच अटेम्प्ट मध्ये प्रिलिम दरवेळेस क्वालिफाय होतो, पण माझ्याकडे पदवी नसल्यामुळे, माझं वय नसल्यामुळे मला ती मेन्स देता नाही आल्या. तर मला तेव्हा त्या एक म्हणजे मी ग्रुप सी ची एक्झाम दिली होती 2021ची, तिला एक्साईजच्या 170 जागा होत्या. तर त्या एक्झाम मध्ये मला असं आठवून आलं होतं
की माझं जर विदिन टाइममध्ये म्हणजे अर्ध्या तासात जर का मॅथमॅटिक्स कम्प्लीट झालं ना, अर्ध्या तासात जीएस कम्प्लीट झालं, तर तिथे सर मला 68 स्कोर आला होता. फर्स्ट टाइम असं झालं होतं की माझा 60 पार स्कोर गेला होता. तर तेव्हा माझं सर ठरलेलं असायचं की दरवेळेस मी आयोगाचा पेपर दिल्याच्या नंतर त्याचा आल्यानंतर रिव्ह्यू करायचा की या एक्झाममध्ये आपण काय चुका केल्यात का, काय आपले पॉझिटिव्ह या आउटकम निघालेत का या पेपरमधून. तर तेव्हा मला असं अनालायसिस म्हणजे तेव्हा असं दिसून आलं की आपल्या अर्ध्या तासात जर मॅथमॅटिक्स कम्प्लीट होत असेल आणि अर्ध्या तासात जर जीएस कम्प्लीट होत असेल तर परफेक्शन आहे. आणि मला पर्सनली सर मॅथ खूप आवडतो, त्यामुळे मला मॅथला 18-19 मार्क असतात दरवेळेस 20 पैकी. तर मला वाटते की विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम तर जे पेपर आहे पेपरच्या म्हणजे पेपरला जाताना पेपरच्या स्ट्रॅटेजी ठरवल्या पाहिजे की तुम्हाला कुठला विषय घ्यायला हवा सुरुवातीला काय नाही. तर आता मला पर्सनली जीएसचं माझी अशी बाउंड्री त्या पेपरमध्ये सेट झालेली होती की जीएस आपण अर्ध्या तासात सोडवायचं आणि मॅथमॅटिक्स अर्ध्या तासात सोडवायचं. तर त्यामुळे काय झालं की जीएस म्हणजे मॅथमॅटिक्स असा विषय असतो की मुलांच्या भरपूर तक्रारी असतात की मॅथमॅटिक्सला वेळ पुरत नाही. तर मी ठरवलं होतं की आपलं जीएस अर्ध्या तासात कम्प्लीट करायचं आणि अर्ध्या तासात मॅथमॅटिक्सला जायचं. त्यातून माझे मार्क वाढत गेले. दुसरं म्हणजे सर असं की मी सुरुवातीला सर एमसीक्यू कडे खूप दुर्लक्ष करत होतो आणि टेस्ट सिरीज पण फिजिकली कुठल्या म्हणजे क्लासेस असेल किंवा कॉलेज वगैरे असेल किंवा शाळेत असेल जाऊन दिली नव्हती. पण त्याचे मी सांगणार आहे समोर की ते डिसएडव्हान्टेज काय झाले कुठेही टेस्ट सिरीज देण्याचे. तर मला वाटतं की विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम तर पेपरबद्दल माहिती असावी. दुसरं म्हणजे काय तर आयोगाचे जे आता कंबाईनला तसं सिलेबस खूप छोटा आहे, म्हणजे सिलेबस म्हणतात माहिती असायला पाहिजे. पण आता म्हणजे एक गंमतमध्ये आम्ही डिस्कस करायचं तेव्हा बोलायचो की आयोगाने 2000 वर्षाचा इतिहास 2 लाईन मध्ये दिलेला आहे. त्याहून त्या सिलेबसवरून काही आकलन होत नाही आपल्याला की आयोगाचा पॅटर्न कसा आहे. त्यासाठी तुम्हाला आयोगाच्या PYQ वर कमांड आणायला हवी. म्हणजे सर मी पर्सनली ज्या 21,000 PYQचं बुक असेल किंवा आयोगाचे जे पेपर्स असेल तर सर मी ते 60 ते 70 वेळा चालवले होते. म्हणजे भरपूर वेळा मी रिडिंग म्हणजे 5 वर्षापासून इथे आहे तर मी खूपच वेळा MCQ केले होते. आणि त्यानंतर सर मला वाटतं की विद्यार्थ्यांनी सर्वात महत्त्वाचं की टेस्ट सिरीज दिली पाहिजे. त्यांनी काय होते की जे तुम्हाला आयोगाच्या एक्झाम मध्ये जाताना जे काही टेम्परामेंट तिथं फेस करावं लागते ते तुम्हाला इथेच कुठल्या तरी शाळेमध्ये तसं वातावरण निर्माण झाल्यामुळे म्हणा त्या ज्या चुका तिथं होणार त्या चुका इथं होतात आणि तिथल्या चुका टाळल्या जाऊ शकतात. सर्वात महत्त्वाच्या 3 गोष्टी, एक म्हणजे सिलेबस, दुसरे म्हणजे PYQ, तिसरं म्हणजे टेस्ट सिरीज. या 3 जर गोष्टीवर विद्यार्थ्यांनी कमांड आणली तर मला वाटते कुठल्याही विद्यार्थ्याला 70च्या खाली मार्क येणार नाही. 3 गोष्टीवर कमांड आणायला. पण PYQ करत असताना त्याचं कशा पद्धतीनं PYQचा अभ्यास केला पाहिजे? सर मी स्वतः पर्सनली असं फॉलो करायचो. मी काय करायचं, आता विद्यार्थी काय करतात अगोदर म्हणजे त्यांना सांगितलेलं असतं की तुम्ही बुक वाचून घ्या, बुक वाचा 8-10 वेळा बुक वाचून घ्या नंतर PYQ करायला. पण सर मी कसं केलं होतं, मी सगळ्यात पहिले काय म्हणजे कारण आयोगाचा सिलेबस तर खूपच छोटा दिलेला आहे, सिलेबस वरून काही दिशा कळत नाही. तर मी काय करायचं, मी कुठला पण आता समजा पॉलिटीचा एक चॅप्टर घेतला राज्यघटना निर्मिती, तर मी ते चॅप्टर PYQ करायचा पहिले. PYQ मधून त्या कुठले PYQ त्या चॅप्टर मधून विचारायलेत, कुठल्या भागावर आयोगाने जास्त फोकस केलाय, तर मी काय करायचं ते पहिले PYQ करून घ्यायचा आणि ते केल्याच्या नंतर सर मग मी चॅप्टर मध्ये जायचा. मला त्या PYQ वरून आयडिया यायची की चॅप्टर मधला कुठला सेक्शनवर जास्त भर द्यायला हवा, कुठला सेक्शन स्किप करायला हवा आणि कुठल्या याच्यावर रिपीट वारंवार प्रश्न विचारतात. तर त्यामुळे सर मला वाटतं की विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम तर PYQ करायला हवे आणि PYQ वरून चॅप्टरला जायला हवे. म्हणजे त्याला सर UPSC मध्ये रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणतात. त्याच्यामध्ये काय केलं जातं की युजली जे मुलं चॅप्टर फॉलो करतात नंतर PYQ करतात त्याच्याऐवजी PYQ वरून चॅप्टरवर जायचं. म्हणजे त्या चॅप्टर मधलं म्हणजे तुम्हाला काय होते की किती वाचायचं, किती वेळ द्यायचा आणि किती आउटपुट मिळेल याचा पूर्ण रेशो येतो. त्यामुळे पहिले PYQ करा आणि नंतर चॅप्टर करा. बर, आता तुम्ही PYQ म्हणजे ते पहिलं पाहिलं पाहिजे, नंतर वाचन. हो सर. आणि तुम्ही आता टेस्ट सिरीजचा उल्लेख केला. टेस्ट सिरीज कशा फायदेशीर ठरतात तुम्हाला विद्यार्थ्यांना? सर मी पर्सनली म्हणजे 2024 पर्यंत टेस्ट सिरीज दिल्या नव्हत्या, तर त्याचं मला डिसएडव्हान्टेज असं झालं होतं की मी दरवेळेस मेन्सला असायचा. मी 2020 पासून एक पण मेन्सला म्हणजे प्रत्येक मेन्सला असायचं. बरोबर. पण माझं कसं व्हायचं की मी टेस्ट सिरीज न दिल्यामुळे म्हणा किंवा मला ते मेन्सचं जे काही एन्व्हायरमेंट टेस्ट सिरीजला काय होते, आता टेस्ट प्रत्येक अकॅडमी वगैरे आता आपली अकॅडमी झाली किंवा इतर अकॅडमी प्रायव्हेट स्कूलमध्ये टेस्ट सिरीज कंडक्ट करतात. तर त्यांनी विद्यार्थ्यांना काय होते, आयोगाची पण टेस्ट सिरीज शाळेतच होणार आहे, म्हणजे आयोगाची पेपर पण शाळेतच होणार आहे. तर त्याच्यामुळे ते जे एन्व्हायरमेंट मिळणार आहे ते इथे मिळून जाते आणि विद्यार्थी हॅबिच्युअल होऊन जातात त्या गोष्टीशी. बरोबर. म्हणजे त्याला असं फीलच होत नाही की आपण आयोगाच्या एक्झामला आलो, ते बर्डन राहत नाही. मला वाटतं ते बर्डन जर टेस्ट सिरीजनं कमी होत असेल तर टेस्ट सिरीज नक्की द्यायला हवी विद्यार्थ्यांनी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की सरांनी पूर्व परीक्षेची स्ट्रॅटेजी आपल्याला सांगितलेली आहे. आता आपण मुख्य परीक्षेबद्दल बोलणार आहोत.
सर, मुख्य परीक्षेला 2 पेपर आहेत. पहिला पेपर भाषेचा आणि नंतर GHचा. आणि भाषेमध्ये विशेषतः आपण म्हणतो मराठी, इंग्रजी. प्रिलियमचा अभ्यास करत असताना GHचा अभ्यास झालेला असतो आणि भाषेचा अभ्यास मराठी, इंग्रजीचा हा मेन्सलाच येतो, बरोबर. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं की ते प्री पास झाल्यानंतर मराठी, इंग्रजीकडे जातात. तुमची मराठी आणि इंग्रजीच्या या विषयाबद्दलची स्ट्रॅटेजी काय होती, हा पहिला प्रश्न. दुसरं, त्याच्यासाठी तुम्ही रेफरन्स बुक कोणते वापरले आणि मराठी आणि इंग्रजीला मिळणारे मार्क तुमच्या पोस्टसाठी कसे महत्त्वाचे ठरले? सर्वप्रथम तर सर, कुठलाही विषय म्हणजे मला असं विद्यार्थ्यांना सांगायचं की कुठल्याही विषयाला एक्सेप्शन मध्ये ठेवू नका किंवा अपवादामध्ये ठेवू नका. MPSCचे जे पण विषय आहेत ना, ते प्रत्येक विषय तुम्हाला यशापर्यंत पोहोचण्यासाठी गरजेचा आहे. मग तो कमी मार्कचा असो की जास्त मार्कचा असो. आणि सरांनी सांगितलं तसं की मराठी आणि इंग्रजी तर तुमचा 50% वेटेजवाला पार्ट आहे. म्हणजे पेपर 1 मध्ये मराठी आणि इंग्लिश आहे. तर या मराठी आणि इंग्लिशला एक स्ट्रॅटेजी काय असायला हवी तुमची, कुणीही असेल म्हणजे तुम्हाला कधीही मेन्सला 3-4 महिने किंवा हार्डली 5 महिने टाइम मिळतो. त्या टाइममध्ये जर तुम्ही फर्स्ट टाइम जर मराठी इंग्लिश करणार असाल तर तो शक्य नाही. मी काय केलं होतं, 2000 जेव्हा पहिल्यांदा प्रिलिमला गेलो होतो तर माझं पण असंच झालं होतं की मी फर्स्ट टाइम करायला घेतला होता. तर त्या टाइममध्ये फक्त माझं म्हणजे एकदा सिलेबस कम्प्लीट झाला होता आणि सिलेबसच्या नंतर 1-2 रिव्हिजन झाली होती. पण तितक्याशा जीवावर किंवा तितक्या अभ्यासाच्या जीवावर तुम्ही मेन्स पास होऊ शकत नाही. तर मी जेव्हा हे मला कळालं की आपलं असं होत नाहीये, तर काय झालं होतं की आयोगाने 2022 पासून 23 पर्यंत मेन्स झालेली नव्हती. 22ची मेन्स ही 23ला झाली होती, म्हणजे 1 वर्ष एक्सपांड झाली होती. तर आम्ही सर त्यावेळेस म्हणजे काय केलं होतं की मेन्सचा अभ्यासच चालू ठेवला होता आणि सोबत आणि प्रिलिमचं तर मला पूर्ण माहिती झालेलं होती की कसं पास व्हायचं कसं नाही. तर त्यामुळे सर मी प्रिलिमचा थोडा दिवसाचा काय करायचा, 4-5 तास प्रिलिमला वेळ द्यायचा आणि इतर वेळ मग मेन्सला द्यायचा मराठी इंग्लिशसाठी. आणि त्या मराठी इंग्लिशच्या वेळ दिल्यामुळे काय व्हायचं की माझं मेन्स यायच्या अगोदरच मेन्सचा अभ्यास कम्प्लीट झालेला होता. आणि मग मी तसं मेन्सला मराठी इंग्लिशला केलं. आता राहिला प्रश्न त्यांच्या पुस्तकांचा, तर सर मला वाटतं पुस्तकं मार्केटमध्ये भरपूर आहेत. ते तुम्ही जाऊ शकता. जसं आता जुनं मोरा वाळंबे सरांचं पुस्तक होतं ते पण आहे. पण त्यापेक्षा मला वाटतं की मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकापेक्षा इतरही जे पुस्तक आहेत, तुम्ही दुसरे 1-2 पुस्तक आहेत त्या उदाहरणार्थ तुम्ही मायबोली प्रबोधिनीचं एक पुस्तक आहे, यशवंत सोलाट सर. पर्सनली काय केलं होतं, त्यांचं आता पुस्तक आलंय, आमच्या काळात पुस्तक नव्हतं, त्यांच्या रायटिंग नोट्स होत्या. तर मी यशवंत सोलाट सरांचे जे काही नोट्स आहेत त्या फॉलो करायचं. त्या खूप डिटेलमध्ये आहेत. म्हणजे असं आहे की त्या नोट्स इतक्या डिटेलमध्ये होत्या की सर मला 50 पैकी 48 मार्क आहेत मराठीला. आणि इंग्लिशला मी हे होते महेश पाटील सर, त्यांचं फॉलो करत होतो, त्यांच्या नोट्स वगैरे फॉलो करायचं. पण मी कुठेही क्लास वगैरे फिजिकली जाऊन कुठेच क्लास केलेला नाही. मी त्यांच्या नोट्स फॉलो करायचा, पण त्या दोन्ही सरांकडे मी क्लास वगैरे काही केला. ठीक. सर, आता प्री बद्दल बोललो, मेन्स बद्दल बोललो, आता तिसरा टप्पा आहे तो ग्राउंडचा. तो कसा तुम्ही, कारण की होतं काय की तुम्ही कंटिन्युअस अभ्यासच करत राहता, ग्राउंडला काय तुमच्या समोरची आव्हानं होती आणि तुम्ही ती आव्हानं कशी पार केली? सर माझं पहिल्यापासून जे म्हणजे अटेन्शन होतं ना, ते PSI कडे होतं. पण काय झालं की माझं सुरुवातीला वजन कमी होतं, पण आपण म्हणलं तसं की स्पर्धा परीक्षेत आल्यानंतर आपली सिटिंग खूप वाढते. बरोबर. तर त्या बैठकीमुळे काय होते, वजन वाढायला सुरुवात होती. तर माझं 2019 पासून 2026 पर्यंत म्हणजे 25 पर्यंत 90 kg वजन झालं होतं सर. मी त्याचा फोटो पण आपला शेअर करतो की वेट किती होतं. ते 90 किलो वजन झालेलं होतं. आणि सप्टेंबर 2025ला रिझल्ट लागला आणि तेव्हा माझं सर माझं STI 2-2.5 मार्कावरून हुकलं STI पण. तर मग माझ्यासमोर आता एक आव्हान होतं की PSI पोस्ट आपल्याला मिळवायची. त्यासाठी आपल्याला ग्राउंड 2 मिनिटं 30 सेकंद मध्ये ग्राउंड क्वालिफाय व्हायचे. 800 मीटर होतं. ते 2 मिनिटं 30 सेकंद मध्ये करायचं होतं. मी काय केलं, सर्वप्रथम तर जे SP ऑफिसचं ग्राउंड आहे आमच्या तिकडे, ग्राउंडला जाऊन बघितलं की आपला टाइम किती येतो. तर मी जेव्हा टाइम काढला सर तेव्हा ती 5 मिनिटं 40 सेकंद आला. तर तेव्हा मला असं कळालं की हे तर आपल्याच्यानं म्हणजे खूपच अवघड गोष्ट आहे. तर मग मी ठरवलं की आता सगळं बाकी आपला अभ्यास कम्प्लीट झालेला आहे, अभ्यास बाजूला ठेवूया आणि फक्त वेटकडे लक्ष देऊया. तर मग जेव्हा मी वजनाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली, तर सर मी पहिल्या दिवसापासून माझं पहिलं डेडिकेशन, जसं अभ्यासात डेडिकेशन होतं ते अभ्यास बाजूला ठेवला आणि ग्राउंडला तेवढं डेडिकेशन दिलं. मी सर सप्टेंबर 2025 ते 4 जानेवारी 2026 पर्यंत म्हणजे 4-5 महिन्याचा जे स्पॅन आहे, त्या स्पॅन मध्ये चपाती, भात, तेल, साखर कुठलंच अन्न खाल्लं नव्हतं. मी फक्त आणि फक्त फुल डाएटवर राहायचा. एग्स खायचा, चिकन खायचा, फ्रुट्स खायचा आणि फुल डाएटवर, म्हणजे काही मी अन्नच खाणं सोडून दिलं होतं. तर सर माझं जे वेट होतं सुरू सप्टेंबर महिन्यापासून पहिल्या 50 दिवसात 18 किलो कमी झालं होतं. आणि माझं जे माझी असं होतं की
3-4 महिन्यात आपल्याला ग्राउंड कव्हर करायचे आणि हम्म. तिथपर्यंत 70 kg वर वेट आणायचे. तर माझं 60 दिवसामध्ये 90 kg वरून 68.7 kg वर आलं होतं. क्या आणि बात त्याच आहे. दिवशी म्हणजे अचीव्ह झालं. आणि मला ते जेव्हा माझं वजन कमी झालं का तेव्हा माझा कॉन्फिडन्स खूप हाय झाला, वाढला होता. की म्हणजे असं झालं की आपलं जे अचिव्हमेंट होते आपल्याला 3 महिन्यात करायचं ते आपण 2च महिन्यात करून टाकलं. तर हम्म. मग आता बाकी ग्राउंड काय राहणार. आणि म्हणजे असं झालं होतं की मी आता ग्राउंड तर ते क्वालिफाय करून टाकलं होतं आणि हम्म. तेव्हाच माझं ग्राउंड झालं पण होतं. पण विद्यार्थी आता पुढचा टप्पा जे इंटरव्ह्यूचं सांगायचं झालं तर काय झालं होतं की विद्यार्थ्यांची एक मानसिकता कशी असते की इंटरव्ह्यूची तारीख आल्यानंतर विद्यार्थी इंटरव्ह्यूचा अभ्यास चालू करतात. बरोबर. पण मी पहिल्यापासूनच सर तसा नव्हतो. मी जेव्हा विद्यार्थी राज्यसेवेचा इंटरव्ह्यू देत होते तर मी सरांकडे मी प्रत्येक अकॅडमीला जाऊन रिक्वेस्ट केली होती की सर हम्म. मी PSI ला क्वालिफाय झालेलो आहे, माझा हम्म. तुम्ही इंटरव्ह्यू घ्याल का. आणि तसं करत सर मी सप्टेंबर पासूनच इंटरव्ह्यूची तयारी करत होतो. सप्टेंबर पासूनच मी म्हणजे मी तेव्हा जाड असल्यामुळे मी हम्म. मला बरोबर कपडे वगैरे शर्ट इन करता येत नव्हती, तरी पण मी जशी असेल तसं प्रेझेंट व्हायचं आणि त्या राज्यसेवेच्या मुलांमध्ये जाऊन इंटरव्ह्यू द्यायचा. हम्म. तर मी तसं इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करायचं होतं. आता मी ग्रामीण भागातून असल्यामुळे माझे आय टू आय कॉन्टॅक्ट असेल, हम्म. बोलण्याची भाषा असेल एवढी स्पष्ट नव्हती, किंवा मग जे मला येत होतं ते सादर प्रेझेंट करता येत नव्हतं. तर मी काय केलं सर, सर्वप्रथम तर माझे जे म्हणजे आय टू आय कॉन्टॅक्ट चांगले होण्यासाठी मी आरशासमोर उभं राहायचा आणि आरशासमोर उभं राहून काय करायचा, स्वतःशी बोलण्याचा प्रयत्न करायचा, इंट्रोडक्शन देण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे मला असं सांगितलं होतं की जेव्हा तू स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बघशील तेव्हा तू इतर कोणाच्याही डोळ्यात डोळे घालून बघशील. अगदी बरोबर आहे. तर त्यामुळे सर मग मी काय केलं, तशा प्रकारे कॉन्फिडन्स एक बूस्ट होत गेला आणि तयारी करत गेलो. दुसरं म्हणजे सर की माझ्याकडे जेवढं जे PSI पदासाठी लागते ते जे काही साहित्य असेल, म्हणजे जे काही नॉलेजचा बेस असेल, तर त्यासाठी सर मी महाराष्ट्राची पोलीसची जी वेबसाईट आहे तिथून माहिती घेतली. महाराष्ट्र पोलीसचे जे काही पॉडकास्ट असतील, आता श्री सदानंद दाते सरांनी पॉडकास्ट आणि इंटरव्ह्यू दिलेले, मी त्यांचे इंटरव्ह्यू बघायचे आणि त्यांची भाषा कशी असते, पोलीसची भाषा कशी असते, काय त्यांच्यामध्ये कायदेशीर तरतुदी कशा वापरल्या जातात, ते याचं मी खूप सखोल अभ्यास, म्हणजे मुलं इंटरव्ह्यूचा अभ्यास 15-20 दिवस करतात, इंटरव्ह्यूची तारीख आल्यानंतर मी सप्टेंबर पासून तर मार्च महिन्यापर्यंत इंटरव्ह्यूचा अभ्यास केला होता. आणि असं झालं होतं की माझ्या स्वतःच्याच नोट्स प्रिपेअर झाल्या होत्या इतक्या दिवसामध्ये, माझं स्वतःच बोलण्याचं स्किल डेव्हलप झालं होतं. आणि मी तेव्हापासून सर राज्यसेवेच्या वेळेस तर इंटरव्ह्यू दिले होते, पण जेव्हा तारीख आली तर तेव्हा सर मी मला वाटतं की पुण्यामध्ये मी एकमेव होतो की अशी कुठलीच अकॅडमी पुण्यातली सोडली नव्हती जी इंटरव्ह्यू कंडक्ट करते, तिथे मी इंटरव्ह्यू दिलेला नाहीये. माझे सर 18 अकॅडमीजला इंटरव्ह्यू झाले होते पुण्यामध्ये, म्हणजे अशी मायनर अकॅडमीला मी इंटरव्ह्यू दिले होते आणि कुठं 2, 3, 4 इंटरव्ह्यू दिले होते. तर भरपूर मी इंटरव्ह्यूला मेहनत घेतली होती सर. बर, तुम्हाला पॅनल कोणतं होतं आणि कोणते प्रश्न विचारले होते? सर मला जे पॅनल होतं ते कुवार भुवन सरांचं पॅनल होतं आणि त्याच्यात एक IPS ऑफिसर असं 2 मेंबरचं पॅनल होतं. तर सर मला फक्त 6 मिनिटं माझा इंटरव्ह्यू चालला आणि मला फक्त एकच क्वेश्चन विचारला होता. माझं BA असल्यामुळं BA पॉलिटिकल सायन्स होतं आणि त्यावेळेस इराण आणि अमेरिकेचा संघर्ष चर्चेत होता आणि माझा म्हणजे इंटरव्ह्यू तसे आमचे 2 दिवस असणार होते, 4 आणि 5 मार्चला. आणि आमचा पहिला दिवस असल्यामुळे काय झालं की म्हणजे असं फिक्स होतं की इंटरव्ह्यूला प्रश्न येणार म्हणजे येणार, आणि माझं पॉलिटिकल सायन्स असल्यामुळे मला इंटरनॅशनल, आणि सर माझा भाऊ UPSC करत असल्यामुळे मला IR बद्दल माहिती होतीच की इराण USA संघर्ष काय आहे किंवा त्याची पार्श्वभूमी काय आहे त्याच्याबद्दल आयडिया होती. पण तरी पण सर काय झालं होतं की आमच्या इंटरव्ह्यूच्या आदल्या दिवशी हा धुलीवंदन होता, त्यामुळे त्या दिवशी जे काही पेपर असतात ते बंद असणार होते आणि पेपर येणार नव्हते. तर मी काय केलं, सकाळी मॉर्निंगला लवकर 5ला उठलो, हॉटेलमध्ये काय केलं, TV ऑन केला आणि जस्ट म्हणलं एक ओव्हरलुक करू द्या की न्यूज मध्ये काय चालू आहे. तर मग त्याच दिवशी काय झालं होतं की इराणनं UAE वरती ज्या मिसाईल हल्ले केले होते, UAE, सौदी अरेबिया किंवा इतर देशांवरती हल्ले केले होते, तर ते हल्ले खूपच चर्चेत होते, म्हणजे हल्ले केलेले वगैरे. तर ते चर्चेत असल्यामुळे मी 1-2 तास तेच बघत राहिलो सर. मग तेच बघत राहिलो तसंच म्हणजे मी तुम्हाला ते फोटो पण शेअर करतो, मी मुद्दाम काढून ठेवला होता की मी म्हटलं हे करू द्या. तर मग मी ते बघत राहिलो आणि म्हणजे असं इतकं मॅनिफेस्टेशन केलं होतं की मी हेच येणार आपल्याला, असं आहे. मी ते करून गेलो आणि माझं तसंच झालं की मी जेव्हा आणि म्हणजे मी जेव्हा इंटरव्ह्यू देत होतो पुण्यामध्ये तेव्हा माझा एक प्रॉब्लेम होता सर, मी इंटरव्ह्यू तर खूप छान देत होतो पण माझ्या चेहऱ्यावर स्माईल येत नव्हती. मी काय केलं होतं की स्माईल इंटरव्ह्यू चेहऱ्यावर स्माईल येण्यासाठी काय केलं होतं की हातावर इमोजी काढलं होतं आणि मी इमोजी असं ठरवलं होतं की आपण इमोजीकडे बघायचं, स्माईल द्यायची. पण विषय असा झाला की त्या जी काही एन्व्हायरमेंट असते तिथे स्माईल तर काहीच येत नाही विद्यार्थ्यांचं, ते स्माईल पण येत नव्हती, काहीच नाही. मग मी काय केलं, ते इंटरव्ह्यू पॅनलच्या बाहेर जो तुम्हाला दरवाजा उघडून देणारे असतात, तर मी काय केलं, सहज जाताना माझा हात असा थोडा साईडला झाला आणि त्यांनी ते सिम्बॉल बघितलं तर त्यांनी मला थांबवलं तिथं. त्यांनी म्हणले 1 मिनिट इकडे बाजूला या.
बाजूला घेतलं आणि त्यांनी जेव्हा सिम्बॉल बघितलं तेव्हा ते हसायला लागले जोर जोरात. ते म्हणले, लहान आहे का तू म्हणे हे सगळं काढायला वगैरे, किंवा काय असं काढलं म्हणले, ते हसत लागले. तर मग मला पण हसू आलं जोरात आणि त्यांनी लगेच दरवाजा उघडला. मग जशी ते मी हसत होतो की त्या हसऱ्या चेहऱ्यासह मी मदत झालो आणि मी जर स्माइल दिली की मला वॉरभोन सरांनी सुद्धा समोरून स्माइल दिली आणि माझा इंटरव्ह्यू तिथून म्हणजे सुरुवातच माझी इंटरव्ह्यूची स्माइल न झाली. बरोबर. आणि मग जशी सुरुवात झाली तर माझं अटायर वगैरे सर मी प्रॉपर कॅरी केलेलं होतं. म्हणजे मी सूट असेल, शर्टिंग असेल, टाय असेल, एक प्रॉपर कॅरी केल्यामुळे म्हणा. आणि मला सर त्याच म्हणजे माझा इंटरव्ह्यूला फक्त एक क्वेश्चन विचारला होता की सध्या जे संघर्ष चालू आहे इराण आणि USA दरम्यान त्याचे कारण काय. तर मी ते स्पष्ट 4 कारणं सांगितली. त्यानंतर माझा इंटरव्ह्यू त्याच्या पुढचा त्याला सब क्वेश्चन जोडला त्यांनी की मग मी सांगितलं होतं, मी 4 कारणं सांगितली होती की US असा आरोप आहे की इराण अणुबॉम्ब बनवत आहे आणि भविष्यात त्याला अमेरिकेला धोका होऊ शकतो त्याच्यापासून, अमेरिका आणि इस्रायलला वगैरे. त्यानंतर मग त्यांनी सांगितलं की याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो का. तर मी सांगितलं की भारत हा प्रायमरली ऑइलवर डिपेंडंट कंट्री असल्यामुळे महागाई वाढू शकते, ऑइलचा तुटवडा पडू शकतो. त्यानंतर दुसरं सांगितलं होतं की आपले जे काही वर्कर्स आहेत ते मिडल ईस्ट कंट्रीमध्ये आहेत, त्यांना नुकसान होऊ शकते आणि रेमिटन्सेसवर परिणाम होऊ शकतो. आणि तिसरं सांगितलं होतं की भारताची जी काही इराणमधली इन्व्हेस्टमेंट आहे, चाबार पोर्टमध्ये असेल, इतरमध्ये असेल, तर ती धोक्यात येऊ शकते. आणि चौथा आणि मोस्ट इम्पॉर्टंट की भारताची फॉरेन पॉलिसी आतापर्यंत जी राहिलेली होती बॅलन्स, तिला थोडेसे चॅलेंजेस येऊ शकतात की बिटवीन इराण आणि जे इस्रायल आहे त्यांच्यामध्ये बॅलन्स करणं किंवा USA दरम्यान बॅलन्स करणं. तर ते इतके खुश झाले सर. आणि त्यांचं मला असं म्हणजे मला ते कळत होतं की त्यांचं म्हणजे असं हे होतं की एक PSI करणाऱ्या मुलाला इतकं डीपमध्ये IRचं नॉलेज किंवा इतक्या डीपमध्ये, त्यांनी मला तसंच म्हणजे मला असं अपेक्षित होतं की IPS सर तरी मला लॉवर प्रश्न विचारतात, क्राईमवर प्रश्न विचारतात, पण त्यांनी बिलकुल नाही विचारले. त्यांनी वॉरभोन सरांच्या प्रश्नालाच पुढे कंटिन्यू केलं आणि त्यांनी विचारलं की हे जे इराण आहे त्यांनी सध्या मिसाईल फायर केलेले आहेत, तर मग मिसाईल जे इराणकडे कोणते मिसाईल, तर मी सांगितले सर शाहीन मिसाईल वगैरे आहे, शाहीन ही बॅलिस्टिक मिसाईल आहे असं सांगितलं. तर मग मी जेव्हा ते बॅलिस्टिक शब्द वापरला की त्यांनी त्यालाच पुढे कंटिन्यू केलं. बॅलिस्टिक मिसाईल आणि हे जे मिसाईल असते ICBM त्यातला फरक काय. तर मी त्यांना सांगितलं की सर बॅलिस्टिक ही सरफेस टू सरफेस जात असते आणि ICBM ज्या इतर मिसाईल असतात त्या वर जाऊन मग वरतून खाली मारा करतात. त्यांनी म्हणले भारताकडे बॅलिस्टिक मिसाईल कुठली, तर मग ब्रह्मोस वगैरे सांगितलं. ICBM कुठली, क्रूज, मला क्रूज आणि बॅलिस्टिक मधला फरक विचारला होता. तर ते क्रूज मधला आणि बॅलिस्टिक मधला मी ते फरक एक्सप्लेन केला. आणि त्यानंतर सर मग असं झालं की ते एवढे खुश झाले होते. मग त्यांनी मला पुढे प्रश्न विचारला की मग भारताकडे बी अणुबॉम्ब आहे, मग भारतावर हल्ला का करत नाही अमेरिका. मग मी त्यांना सांगितलं की सर भारताने जेव्हा अणुबॉम्बची चाचणी केली होती तेव्हा भारतावर सुद्धा इनिशियली सँक्शन लादण्यात आले होते, पण भारताने आपल्या कृतीतून दाखवून दिले की भारताचा जो अणुबॉम्ब आहे तो शांततेसाठी आहे आणि आपली नो फर्स्ट यूज पॉलिसी सुद्धा होती. मग तर ते सर स्माइल झाली म्हणजे IPS सरांच्या ह्याच्यावर. मग त्यांनी म्हणले की तुम्हाला काय वाटतं याचं सोल्युशन काय असायला हवं, आता काय होऊ शकते पुढचं. तर मी सांगितलं की सर UN ना हस्तक्षेप करायला हवा, इतर जे काही शक्तिशाली देश आहेत त्यांनी मध्यम मार्ग काहीतरी याच्यावर काढायला हवा. मग ते म्हणले मग तुम्हाला वाटत नाही का UN फेल ठरते. तर मी म्हणलं सर फेल ठरते हे म्हणणं चुकीचं आहे, पण मला वाटतं की UN मध्ये सुधारणा करायला हवी, UN जे ऍक्टिव्ह रोल प्ले करायला पाहिजे ते करायला हवं. मग त्यांनी मी जेव्हा सुधारणा शब्द वापरला तेव्हा त्यांनी सुधारण्यालाच मला विचारला शब्द की तू भारताची एक मागणी राहिलेली की सिक्युरिटी काउन्सिलमध्ये रिफॉर्म करायला हवे, तुम्हाला काय वाटते. तर मी म्हणलं हो सर नक्कीच रिफॉर्म करायला हवे, कारण जी सिक्युरिटी काउन्सिल बनलेली आहे ती 1945ची आहे. त्यावेळेसची जी जिओ पॉलिटिकल सिच्युएशन होती ती वेगळी होती, सध्याची वेगळी आहे. मग त्यांनी पुढे विचारलं की मग रिफॉर्म काय कुठल्या देशाला स्थान द्यायला हवं. तर मी सर हे भाऊ सगळं म्हणजे भाऊ UPSC करत असल्यामुळे हे सगळं डिस्कशनच हे चालायचं आमच्या रूममध्ये. मग मी सांगितलं की आफ्रिका खंडातून साऊथ आफ्रिकेला, एशियामधून भारताला आणि जपानला, युरोपमधून जर्मनीला स्थान द्यायला हवं आणि अजून एक देश म्हणजे ब्राझीलला, साऊथ अमेरिकेतून ब्राझीलला, असे 5 देश सांगितले. तर मग त्यांनी एकदम खुशच झाले ते. आणि मग शेवटी आता ते म्हणले तुम्ही येऊ शकता. मग वॉरभोन सरांना मी थँक्यू सर, हॅव अ नाईस डे, दोघांना पण कॉंग्रॅच्युलेशन. आणि तेव्हाच वॉरभोन सरांनी मला एक म्हणजे कॉम्प्लिमेंट दिलं की म्हणजे मी हॅव अ नाईस डे म्हणलं त्यांना. तेव्हा त्यांनी म्हणले तुम्हाला पण म्हणले, आणि ते म्हणले व्हेरी नाईस इंटरव्ह्यू, म्हणजे मला हे कॉम्प्लिमेंट दिलं. मला सर तेव्हा स्माइल आली होती, कळालं होतं की आपला इंटरव्ह्यू एकदम मस्त गेला. तर तेव्हाच मग आयडिया आली होती की आपल्याला चांगले मार्क येऊ शकतात. आणि मार्क एवढे चांगले आले की 40 पैकी 31. 2019 नंतर सर एकाला पण तेवढे मार्क आले. 2016-17च्या बॅचला मुकेश गायकवाड म्हणून माझे एक विद्यार्थी आहेत, सोलापूरला आता ते आहेत, तर त्यांना त्यावेळेस 32 मार्क होते. हो सर. आणि
ते त्यावेळेस PSI झाले फक्त त्या मुलाखतीच्या मार्कामुळे. माझं पण सर म्हणजे तसं झालं होतं की माझी जी रँक होती ना ती मेन्सला खूपच खाली होती, म्हणजे रँक लिटरली 281-82 असेल, पण इंटरव्ह्यू मध्ये म्हणजे माझे जे मित्र होते त्यांना 16 मार्क आलेले आणि माझे जे 31 मार्क आहेत, त्यामुळे माझी रँक जी 291-91 रँक होती त्याच्यावर थेट 11वी रँक आली महाराष्ट्रामध्ये. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल मुलाखत जरी 40 मार्काची असेल पण तिथं तुम्ही ॲव्हरेज पेक्षा जास्त असाल तर तुम्हाला PSI ची पोस्ट तर मिळेलच मिळेल, पण तुमची रँक पण एक चांगली येऊ शकते. याचं उदाहरण मी माझ्या विद्यार्थ्याबद्दल सुद्धा सांगितलं आणि अलंकार सरांचं सुद्धा एक उत्तम उदाहरण आपल्यासमोर आहे. तुम्ही पाहिलं असेल की सरांनी खूप डिटेलिंग केलेलं आहे, म्हणजे प्रीच्या बाबतीत, मेनच्या बाबतीत, ग्राउंडच्या बाबतीत. ग्राउंडमध्ये तर 90 किलोवरून 68 किलोवर येणं आणि ग्राउंड क्वालिफाय करणं ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. मुलाखतीबद्दल त्यांनी जे सांगितलं डिटेलिंग, इवन ते मुलाखतीबद्दल ज्यावेळेस बोलत होते त्यावेळेस मलाच तो आनंद होत होता की ते ज्या पद्धतीनं, कारण की PSIच्या मॉक इंटरव्ह्यू मी सुद्धा घेतलेले आहेत आणि त्याच दरम्यानच्या काळात मी अनेक लोकांना हाच प्रश्न विचारलेला आहे की इराण, इस्रायल आणि अमेरिका, पण त्यांनी जी उत्तरं दिली ती फार एक म्हणजे टू बी फ्रँक मी स्वतः UPSCच्या मेन्स लिहिलेल्या आहेत, त्यामुळे ती मुलाखत ती त्या लेवलला गेलेली होती UPSCच्या लेवलला, त्यामुळे ते मार्क मिळणं अपेक्षितच होता. सर, शेवटचा माझा एक प्रश्न तुमच्यासाठी की जी विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात, मुलं असतील किंवा मुली असतील, पुण्यामध्ये येतात, आता तुम्ही वाघोलीत पण राहिलाय, तुम्ही सदाशिवात पण राहिलाय आणि तुम्ही नंतर बावधनला गेलात, बरोबर? आता ही जे ग्रामीण भागातून मराठवाड्यातील असतील, विदर्भातील असतील, खानदेशातली मुलं असतील, काय चुका करतात? मला त्या चुकांवर नाही जायचं, पण काय केलं पाहिजे, की काय फोकस असला पाहिजे? सर, तुम्ही जे पहिलं विचारलं होतं तर त्याच्यावर माझं पण मी म्हणजे सांगतोच काय करायला पाहिजे, पण मला तुमच्यासारखंच वाटतं की काय करावं याच्यापेक्षा काय करू नये. पुण्यात आल्यावर हे तुम्हाला अगोदर लक्षात असायला पाहिजे, कारण आपण जे ग्रामीण भागातून येतो, आपल्या ग्रामीण भागातून येतो, प्रत्येकाचं काही ना काहीतरी स्वप्न असते की आपलं, पण मला वाटतं की तुम्ही येतानाच तुमचं सेल्फ मोटिवेशन असलं पाहिजे. तुम्ही कुणाच्याही म्हणजे घरच्यांनी सांगितले किंवा इतर कुणी झाले म्हणून न येता तुम्ही स्वतः येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुमचं म्हणजे जर तुमचं मोटिवेशन इनर असेल, आता माझं जसं मी सांगितलंच की कारण काय होतं येण्याचं, बरोबर, त्यामुळे मला मोटिवेशन वगैरे अशा गोष्टीची कधी गरज पडली नाही. त्यामुळे मला तुम्हाला सुद्धा असं सांगायचं की तुम्ही काय करावं याच्यापेक्षा काय करू नये ते खूप म्हणजे इंटरेस्टेड आहे. म्हणजे आमचं असं जेव्हा मी माझ्या भावाचं डिस्कशन व्हायचं तेव्हा आम्ही सहज एक डायलॉग म्हणायचं की MPSC मध्ये म्हणजे माझा आणि माझ्या भावाचा कोणीच मित्र नाही, आम्ही एकमेकांचे मित्र आहेत. त्यांनी असं आमचं सहज बोलणं व्हायचं की MPSC मध्ये मित्र असावा पण जिगरी नसावा आणि मैत्रीण असावी पण गर्लफ्रेंड नसावी. तर त्यामुळे मला वाटतं की या गोष्टीपासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे. एकदा तुम्हाला यश मिळालं तर तुम्हाला सगळं काही मिळत असते. विद्यार्थ्यांनी या गोष्टीकडे म्हणजे दूरच राहावं. जेव्हा यश मिळेल तेव्हा ह्या गोष्टी मिळू शकतात. त्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्ही अभ्यासाच्या म्हणजे आता आपण बघतो बाहेरच डिस्कशन, मुलांचं आजकाल डिस्कशनवर खूपच भर झालाय. मला वाटतं की डिस्कशन जे आहे ते आपल्या म्हणजे कंबाईन एक्झाम जी तुम्ही कंबाईनची तयारी करता त्याच्यासाठी काय गरजेचं नाहीये जास्त डिस्कशन. तुम्ही डिस्क्रिप्टिव्हचा जर अभ्यास करत असाल किंवा UPSCचा करत असाल तर तिथं ते मॅटर खूप करते, कारण तिथं तुम्हाला लिहायचं असते, तुम्हाला तुमचे ओपिनियन द्यायचे असतात वगैरे. कंबाईन सारख्या एक्झाम मध्ये ओपिनियनची गरज नसती तुम्हाला, ते हे गोष्टी, त्यामुळे तिथं डिस्कशन मला वाटतं नसायला हवं. त्यामुळे तुम्ही डिस्कशन मध्ये जास्त वेळ घालू नका. तुम्ही जास्त एकटं राहण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही एकटं राहता ना तेव्हा तुम्ही तुझं सेल्फ अनालिसिस करता. मी सर म्हणजे भरपूरच आता मी जे तुम्हाला सांगितलं की इंटरव्ह्यूची एवढी तयारी करण्याचं कारण बी असं होतं की आम्ही रूमच्या बाहेर निघालेलो नव्हतो, आमचे कोणी मित्र नव्हते, त्यामुळे माझ्या कॉन्व्हर्सेशन स्किल एवढ्या काही चांगल्या नव्हत्या. तर माझं म्हणजे आता मित्र माझे जे झाले का ते इंटरव्ह्यूला असल्यामुळे जे काही ओळखीचे PSI मित्र आहेत ते मित्र झाले. अदरवाईज माझं कुणीही मित्र नाही. मला तुम्हाला सुद्धा सांगायचं की मित्र असेल इतर कोणी असेल त्यांच्यापासून दूर राहा. दुसरं म्हणजे सोशल मीडिया. मी सर इंस्टाग्राम वापरत होतो. 2019ला मी जे इंस्टाग्राम बंद केलं तेव्हाच पोस्ट टाकलेली होती की हे आता PSI झाल्यानंतरच ओपन होणार. आणि त्याच्यानंतर सर जेव्हा मी इंटरव्ह्यू पास झालो आणि इंटरव्ह्यू पास झाल्याच्या नंतर जे रिझल्ट आला तर मी रिझल्टचा फोटो टाकला, तर मी तब्बल 7 वर्षानंतर सर इंस्टाग्राम उघडलं होतं. म्हणजे ते मी कुठली पोस्ट हे नाही, फक्त टेलिग्राम जे MPSC साठी लागते ते ऍप युज करायचा, बाकी मी सगळं बंद केलं टाकलेलं होतं. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की डेडिकेशन काय आहे. अलंकार सरांच्या बोलण्यातून 2019ला इन्स्टाची शेवटची पोस्ट होती आणि त्याच्यानंतर 2026ची 7 वर्षानंतरची. हा 7 वर्षाचा संघर्ष तर आहेच आहे, पण 7 वर्ष स्वतःला तेवत ठेवणं पण तेवढं महत्वाचं आहे. म्हणजे लोक प्रण घेतात, 1 वर्ष जातो, 2 वर्ष जातो, मग परत ते
विझून जातात आणि पुन्हा मग ते मागचेच पाडे समोर येत असतात. पण सरांच्या बाबतीत ते झालेलं नाही. ते PSI झालेत आणि PSIचा स्वतःचा पण फोटो टाकलेला नाही, तर रिझल्टचा फोटो टाकलेला आहे. ह्याला मी डेडिकेशन म्हणतो. आणि हे डेडिकेशन ठेवून जर तुम्ही काम करत असाल, मग तुम्ही ग्रामीण भागातले असाल, तुम्ही शहरी भागातले असाल, तुम्ही मेल आहात, तुम्ही फिमेल आहात, तुम्ही गरीब आहात, तुम्ही श्रीमंत आहात, तुम्ही शेतकरी कुटुंबातून येता, तुम्ही भूमिहीन कुटुंबातून येता, ह्या गोष्टी नंतरच्या आहेत. तयारी पाहिजे, मेहनत पाहिजे आणि कष्ट पाहिजेत. हे कष्ट असतील तर अलंकार जाधव हे तुम्हीही होऊ शकता. सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि तुम्हाला राज्यसेवेच्या आणि भविष्यातल्या सगळ्या परीक्षांसाठी शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सर. मला इथं तुम्ही आणि इन्फिनिटी टीमने बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा आणि इन्फिनिटी टीमचा आभारी आहे. थँक्यू सर. धन्यवाद.